नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात ब्रह्मांड नायक संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे आगमन. महापालिका आयुक्तांसह आमदार प्रणिती शिंदेंनी केले मनोभावे स्वागत. गुलाब पुष्पांचे पायघड्या घालून शहरवासियांनी केले पूजन. दूध दरवाढ संबंधी शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे, अन्यथा राज्यस्तरावर आंदोलन करण्याचा ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आला इशारा. सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे ब्रेकरने होईना जॅकवेलचे काम. पोचमपाडने मागितली ब्लास्टिंगची परवानगी. संबंधित विभागाकडे लागले सर्वांचे लक्ष. आणि शहरातील विद्यार्थिनींना महापालिका देणार मोफत बस सेवा. कागदी पास ऐवजी मिळणार आता स्मार्ट कार्ड. शाळानिहाय विद्यार्थिनींची यादी बनवण्याचे काम गतीने सुरू. सोलापूर शहरात ब्रह्मांड नायक संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी महापालिका आयुक्तांसह आमदार प्रणिती शिंदेंनी मनोभावे शासकीय पूजन संपन्न केले. आषाढी एकादशी दृष्टिक्षेपात आली असून वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिंड्या पालखी सोहळे सोलापुरात दाखल होत आहेत. त्याच अनुषंगाने ब्रह्मांड नायक संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी महापालिका आयुक्तांसह आमदार प्रणिती शिंदे यांनी पालखीचे मनोभावे शासकीय पूजन संपन्न केले. याप्रसंगी शहरवासियांनी गुलाब पुष्पांच्या पायघड्या घालून पालखी आणि वारकऱ्यांचे स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेली वारकरी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे यावेळी दिसून आले. तत्पूर्वी आयुक्त शीतल तेली उगलेंनी आमदार प्रणिती शिंदेंसोबत फुगडीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी नगरसेवक चेतन नरोटे यांनी देखील फुगडी खेळून आनंद लुटला. पालखीचे स्वागत झाल्यानंतर संतश्रेष्ठ गजानन महाराज देवस्थानच्या वतीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद होत असून लवकरच पाऊस पडू दे अशी प्रार्थना श्रींच्या चरणी अर्पण केली. हा खरं तो माझा प्रांत नाहीये, मी फार चांगली नाहीये, पण छान वाटलं मला पहिल्यांदाच केलं. मॅडमचंही तेच म्हणणं होतं, आपल्याला फार चांगलं येत नाही पण आम्ही प्रयत्न केला आणि आम्हालाही एक 5 मिनिट का असेल
ना पण वारकरी झाल्यासारखं फिलिंग आलं. यावेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी झाली होती. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी श्री क्षेत्र पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत वारी कालावधीत मंदिर समितीमार्फत करण्यात आलेले नियोजनाबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपसभापती नीलम गोरे यांनी आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीकडून भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची तसेच वारी कालावधीत मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. दुधाचे धोरण सरकारने ठरवावे. शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. गायीच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाववाढ मिळावी, तसेच दुधाचे धोरण सरकारने ठरवावे. शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून नावारूपाला येत असताना लंपी रोग आणि कोरोना-19 महामारी लॉकडाऊन नंतर दूध व्यवसाय उभारी घेत असताना महाराष्ट्रातील दूध संघांनी दुधाचे दर अचानक कमी केले. एका बाजूला पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा यांचे दर दुप्पट होत असताना आणि प्रति लिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दूध संघांनी कमी का केला, याचे उत्तर राज्य शासनाने आणि दूध संघांनी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. दुधाची मागणी वाढलेली असताना दुधाचे दर कमी करून दूध संघ नफेखोरी करत आहे का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ही मागणी गाईच्या दुधाला 40 व म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाववाढ देण्याची करण्यात आली आहे. दुधाला FRP कायदा लागू करण्यात यावा. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या नंदिनी आणि गुजरातच्या अमूल ब्रँडच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने एक ब्रँड निर्माण करावा आणि ना नफा ना तोटा या धर्तीवर दुग्ध व्यवसाय वाढीचे धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या. आम्ही वारीनंतर शिवसेना या महाराष्ट्रामध्ये रुद्र आणि तीव्र स्वरूपाचा आंदोलन करतो. साधारणपणे दुधाला किती भाव मिळावा अशी मागणी आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत, उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत, पशुसंवर्धन विकास मंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत. वारीनंतर जर तुम्ही दुधाचा दर जाहीर नाही केला तर आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि शेवटी मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढू. दुधाला दर तर मिळालाच पाहिजे. गाईचा दर हा आम्हाला 40 रुपये पाहिजे आणि म्हशीचा दुधाचा दर हा 60 रुपये पाहिजे. याच्या खाली शेतकऱ्याला जर दर दिला तर दुधाचा व्यवसाय उद्ध्वस्त होईल. अचानक खाजगी निमशासकीय सहकारी संस्थांनी अचानक दुधाचा दर कमी केलेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 38 रुपयाचा दर होता, परंतु तो अचानक कमी करण्याचं कारण ना शेतकऱ्यांना समजलं ना दूध उत्पादकांना समजलं. शासनानं यामध्ये
दुधाचं धोरण ठरवावं, दुधाचा दर ठरवावा आणि दर ठरवत असताना त्यांना प्रसंगी अनुदान कर्नाटकच्या धर्तीवर कर्नाटकामध्ये प्रति लिटर दुधाला 6 रुपयाचा अनुदान दिलं जातं. गुजरातमध्ये अमूलला प्रोटेक्शन दिलं जातं. त्याच गुजरातमध्ये असणारा पक्ष आज महाराष्ट्रात सत्ता करतो, सत्तेमध्ये आहे. तेव्हा या शासनानं दुधाच्या दरासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा वारीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रामध्ये तीव्र असं आंदोलन होत आहे. अशा पद्धतीचे आंदोलन असतील पहिल्यांदा तालुका लेवलला आम्ही आंदोलनं करू, पुन्हा जिल्हा लेवलला करू आणि जर निर्णय नाही झाला तर मुंबईला आम्ही खूप मोठा मोर्चा काढू. आता आमचा 1 तारखेला मुंबईला शहरी भागातील मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरती खूप मोठा मोर्चा निघतो 1 तारखेला. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याच्या या ज्वलंत प्रश्नावरती शिवसेना आंदोलन करेल. खूप मोठा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये जर दूध दर वाढ मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, गणेश वानकर, अमर पाटील यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी, अतुल भवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे, पूजा खंदारे, संतोष केंगनाळकर, मोहसिन शेख, माणिक श्रीरामे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, अशोक भोसले आदी उपस्थित होते. सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीच्या जॅकवेलचे काम ब्रेकरने होत नसल्याने पोचमपाडने ब्लास्टिंगची परवानगी मागितली असून संबंधित विभाग याला परवानगी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेमधून समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथील पोचमपाड या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्यानंतर कंपनीने तातडीने कामाला सुरुवात केली. कंपनीने जॅकवेलचे काम लवकरात लवकर करण्यासाठी सेंट्रल वॉटर कमिशन आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडे ब्लास्टिंग उडवण्याची परवानगी मागितली आहे. समांतर जलवाहिनीचे काम या महिन्यात सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात जॅकवेलचे काम करता येणार नाही म्हणून तातडीने उजनी धरणात जॅकवेलच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. हे काम लवकरात लवकर उरकण्यासाठी पोचमपाड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व नियम अटी बासनात गुंडाळून चक्क उजनी धरण क्षेत्रात विस्फोटन केले होते. यावरून बऱ्याच गदारोळ झाला. नियमानुसार उजनीच्या धरण क्षेत्रात विस्फोटन करता येत नाही, कारण जर ब्लास्टिंग उडवले तर सोलापूरची सर्वात मोठ्या 117 टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणाच्या बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्लास्टिंग केल्याची ही बाब पाटबंधारे विभागाला समजताच अधिकाऱ्यांनी तातडीने उजनी धरणाला भेट देऊन पोचमपाड कंपनीचे काम थांबवून जॅकवेलचे काम ब्रेकरने करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोचमपाड कंपनीने जॅकवेलच्या कामाला ब्रेकरने सुरुवात केली. मात्र या कामाला खूपच वेळ होत आहे. याशिवाय ब्रेकरने काम करणे शक्य नाही. त्यामुळे उजनी धरणात जॅकवेल कामासाठी विस्फोटन करण्याशिवाय पर्याय नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यासाठी आता कंपनीने सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीकडून सेंट्रल वॉटर कमिशन आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडे ब्लास्टिंग उडवण्याची परवानगी मागितली आहे. तसा प्रस्ताव पाठवला आहे. दरम्यान सेंट्रल वॉटर कमिशनच्या पथकाने उजनी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची पाहणीही केली आहे. उजनी धरणाच्या बंधाऱ्यापासून जॅकवेलचे अंतर 300 मीटर असेल तर ब्लास्टिंग उडवता येत नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र सध्या जॅकवेलचे अंतर 600 मीटरहून अधिक आहे. तेव्हा संबंधित विभाग यासाठी परवानगी देणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. बकरी ईदसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बकरी ईद समन्वय समितीच्या बैठकीत केले आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी म्हणजे 29 जून 2023 रोजी आहेत. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुस्लिम बंधूंनी कुर्बानीसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. बकरी ईद समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस महानगरपालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर धनाजी गिड्डे, मोटार वाहन निरीक्षक शिवाजी सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आपले मत मांडताना
उच्च न्यायालयाने अधिकृत कत्तलखान्यांव्यतिरिक्त पशूंची कत्तल करू नये असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वांनी पालन करावे. महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी 29 जून 2023 रोजी घरगुती पद्धतीने ईद साजरी करावी. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, परिवहन, पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर यांनी स्वागत केले. तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या बकरी ईद बाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. अधिकृत कत्तलखाना म्हणून अपेडा मान्यताप्राप्त खासगी कत्तलखाना मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील सोनंकूर एक्स प्रायव्हेट लिमिटेड हा घोषित केलेला आहे. महापालिका शहरातील विद्यार्थिनींना मोफत बस सेवा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी शाळानिहाय विद्यार्थिनींची यादी बनवण्याचे काम गतीने सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळांच्या 1ली ते 10वीतील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बस सेवा मोफत योजना राबवण्यात येते. या अंतर्गत आता कागदी पासऐवजी महापालिका परिवहन विभागाकडून स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. शाळानिहाय लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींची यादी तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. सोलापूर महापालिका महिला व समितीच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे प्रमुख अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी विविध योजना राबवण्यात येतात. शहरातील विविध शाळांमधील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी घराजवळून ते शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास योजना राबवण्यात येते. यंदाही या योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही महापालिका परिवहन उपक्रम तसेच महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गतीने सुरू आहे. नुकत्याच सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळानिहाय लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींची यादी करण्यात येत आहे. यादी तयार केल्यानंतर यंदाच्या वर्षीपासून कागदी बस पासऐवजी आता स्मार्ट कार्ड या लाभार्थी मुलींना देण्यात येणार आहे. ते स्मार्ट कार्ड कंडक्टरकडून स्वॅप करून या योजनेचा लाभ बस प्रवासात होणार आहे. महापालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांकडून शहरातील शाळानिहाय लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींची यादी प्रत्यक्ष शाळेत जाऊन करण्यात येत आहे. त्यानंतर प्राप्त विद्यार्थिनींच्या आकडेवारीनुसार प्रत्येक शाळेला एक बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साधारणतः एका बसमध्ये 80 विद्यार्थिनी प्रवास करू शकतात. आजपर्यंत शहरातील एकूण 11 शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन इच्छुक विद्यार्थिनींची यादी तयार करण्यात आली आहे. या शाळांमध्ये 5 महापालिका शाळा व 6 इतर शाळांचा समावेश आहे. साधारणतः आतापर्यंत 750 विद्यार्थिनींची यादी करण्यात आली आहे. गतीने हे काम सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. इंदिरा गांधी अर्थात पार्क स्टेडियम क्रिकेट खेळासाठी आता ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय महापालिकेच्या वतीने उपलब्ध करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम पार्क मैदान येथे पहिल्या टप्प्यात मैदानावरील 11 मुख्य पिच खेळपट्ट्या तसेच 6 सराव खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून या ठिकाणी पॅव्हेलियन इमारत, पंचकक्ष, व्हीआयपी कक्ष आणि माध्यम कक्ष असेही तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी IPL अथवा रणजी सामने भरवण्याची सोय झाली आहे. इंदिरा गांधी स्टेडियम हे क्रिकेट स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी आता ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. क्रिकेट मैदान बुकिंग करण्याकरता लेदर बॉल शनिवारी व रविवारी असल्यास प्रतिदिवस 13,000 रुपये अधिक 9% GST भरावा लागणार आहे. तसेच लेदर बॉल सोमवार ते शुक्रवार प्रतिदिवस 9,000 अधिक 9% GST भरावे लागणार आहे. 5 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस क्रिकेट मैदान बुकिंग केल्यास लेदर बॉलसाठी सोमवार ते रविवार 7,000 व 9% GST भरावा लागणार आहे. खेळाचे मैदान बुकिंगसाठी वेबसाईट www.pitchbooking.solapurcorporation.org तसेच सोलापूर महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर देखील सदर लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे. खेळाचे मैदान बुकिंग करण्यासंदर्भात शर्ती व अटी लागू करण्यात आल्या आहेत.
टुर्नामेंट स्पर्धेसाठी मैदान बुक करावयाचे झाल्यास कमीत कमी 5 दिवस बुकिंग करावे लागेल. अर्जदारांनी मैदान बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसेच मैदान बुकिंग करतेवेळी विहित नमुन्यातील हमीपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन भरावी लागणार आहेत. बुकिंगचे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन बुकिंग सामन्याचे तारखेच्या 1 वर्ष आधीपासून बुकिंग करता येईल. कोणतेही कारण न देता मैदानाचे बुकिंगचे अंतिम अधिकार आयुक्त यांना राहतील असे यावेळी सांगण्यात आले आहे. ग्रामसेवक युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी शरद भुजबळ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DN 136 जिल्हा शाखा सोलापूर यांची पंचवार्षिक निवडणूक पंचायत समिती पंढरपूर येथे घेण्यात आली. या निवडणुकीत शरद भुजबळ यांचे पॅनल विजयी झाले. जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा शरद भुजबळ यांची निवड झाली आहे. निवडून आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी शरद भानुदास भुजबळ, सरचिटणीसपदी दयानंद महादेव पाटील, कार्याध्यक्षपदी नारायण विठ्ठल ढवळे, उपाध्यक्षपदी महेश माने, महिला उपाध्यक्षपदी सुनंदा बडेकर, कोषाध्यक्षपदी विठ्ठल लिगाडे, सहसचिवपदी किसन बबन माळी, कायदेशीर सल्लागार दादासाहेब अडसुळे, जिल्हा संघटकपदी दीप काळे, महिला संघटकपदी योगिता शिंदे, प्रसिद्धी प्रमुखपदी शरद जगदाळे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडणूक पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व सचिव यांनी सहभाग नोंदवला. सदर निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने नूतन कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. सदर निवडणुकीसाठी तालुकाध्यक्ष औदुंबर शिंदे, गोपाळ सुरवसे, गोरख जगताप, विजयसिंह माने, देशमुख कैलास कोरके, नागनाथ जोडमोटे तसेच सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, सचिन खरात, राहुल कांबळे, राहुल मसोडे, दादासाहेब केवरे, राहुल कांबळे, राहुल मसोडे, बाळासाहेब शिंदे यांनी सहभाग नोंदवला. निवडणूक यशस्वी करण्यासाठी काशीनाथ घोंगडे, चेअरमन गुलाबचंद शहा, शैलेश मुंजे, सदाशिव माघाडे, सिद्धेश्वर माळी, रमेश कोळी, दीपक गोरे, दादासाहेब करे, पानसरे, नागनाथ माने आदी ग्रामसेवकांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम साखरे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सज्जन जाधव, अंकुश पाटील, युसुफ पठाण यांनी सहकार्य केले. राज्य संघटनेने नियुक्त केलेले राज्याचे निरीक्षक बाबासाहेब कापसे, दीपक दवंडे, सखाराम काशेद यांचे कुंभार, मधुकर शेळके यांनी सदर निवडणूक पारदर्शकपणे व लोकशाही मार्गाने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. नूतन कार्यकारिणीचे राज्याध्यक्ष संजीव निकम व राज्य सरचिटणीस सुचित खरात यांनी अभिनंदन केले. सोलापूर शहरात बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांना संभव फाउंडेशनचा आधार. बुलढाण्याच्या दिव्य सेवा प्रकल्पात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोलापूर शहरातील रस्त्यांवर नग्नावस्थेत फिरणाऱ्या बेवारस तरुण मनोरुग्ण, विद्रूप अवस्थेत फिरणाऱ्या एका 40 वर्षीय मनोरुग्ण आणि सोलापूरच्या बाजारपेठेतून जोरजोरात शिव्या देत फिरणाऱ्या महिला मनोरुग्णाला, बार्शी बस स्थानकावर अर्धनग्नावस्थेत फिरणाऱ्या बेवारस महिला मनोरुग्णाला सोलापूरच्या बेवारस मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून आतिश यांनी उपचारासाठी व त्यांच्या पुढील पुनर्वसनासाठी बुलढाण्याच्या दिव्य सेवा प्रकल्पात दाखल केले. सोलापूर शहरातून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 200हून अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. अनेक बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांना हक्काचे घर मिळवून देण्यात यश आले आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून भटकत आलेल्या मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे कौटुंबिक पुनर्वसन करण्यात आले. बार्शीच्या बस स्थानकावर मनोरुग्ण महिला ब्लँकेटच्या कपड्यांनी चोळी करून अलगदपणे छाती झाकून ठेवली होती. कमरेच्या खालच्या भागाला पोत्याने गुंडाळून घेतले होते. हातात एक गाठोडं घेऊन ती बस स्थानकावर हताश होऊन बेवारस अवस्थेत भटकत फिरणाऱ्या महिलेला व सोलापूरच्या टिळक चौक मधला मारुती, सराफ बाजार, एसटी स्थानक, नवी पेठ, किल्ला भाग, दत्त चौक, पार्क चौक या परिसरात रस्त्यावर विद्रूप नग्नावस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्ण तरुणाला त्याच्या शरीराच्या जखमांवर प्राथमिक उपचार करून वाढलेली जटा, केस कापून त्याची स्वच्छता करण्यात आली. पूर्व भागातील एका मनोरुग्णाला तर नवी पेठ परिसरात फिरणाऱ्या एका महिला मनोरुग्णास संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसाट यांनी पुढील उपचारासाठी बुलढाणाच्या दिव्य सेवा प्रकल्पात पाठवले. जो तरुण मनोरुग्ण सोलापूरच्या बाजारपेठेतून नग्नावस्थेत फिरत होता, आज त्याच्या मुखातून देहाची तिजोरी भक्तीजाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा या ओळी तो देवासाठी फुलांच्या पाकळ्या होऊन गात होता. त्यांच्या पाय दिती चांदण्याची, तिथे डोळे मिटून
जात मांजरांची मनी चोर त्यांच्या पायी भीती चालण्याची सोलाबला हाता नाही पंख पाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा सात धरू भिंतीवरचा आम्ही सामी डोके आपुलीच परिमा होते आपुलीच वैरी तिथे लोक डोळे जात मांजरांची मनी चोर त्यांच्या पायी भीती चालण्याची सोळा भरा हाता नाही अंक पाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांना हक्काचे घर मिळावे यासाठी संभव फाउंडेशनचे प्रयत्न आहेत. सोलापूर शहरातून अनेक मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आले असून बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या कामात पुढे यावे असे मत आतिश यांनी व्यक्त केले. नमस्कार. सोलापूरमध्ये रस्त्यावर बेवारस अवस्थेमध्ये फिरणारे हे 3 इसम आहेत. हा पूर्व भागामध्ये नोंदण्यात फिरत होता. हा सोलापूरच्या मध्यवर्ती भागामध्ये पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये फिरत होता. आणि ह्या ज्या ताई बघताय ह्या ताई नवी पेठ या भागामध्ये फिरत होत्या. अशा ह्या बेवारस मनोरुग्णांसाठी आणि त्या पलीकडच्या ज्या ताई आहेत त्या बार्शी बस स्थानकावर अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरत होत्या. ह्या चौघांनाही काल आपण बुलढाण्याच्या दिव्यसेवा प्रकल्पामध्ये आलेले आहेत. आशुभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच मनोरुग्णावर इथे चांगल्या प्रकारे उपचार झालेले आहेत आणि शेकडो मनोरुग्ण इथून बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत. मी आशा करतो की हे जे आपले बांधव आहेत ज्यांना आपण सोलापूरमध्ये आणलेले आहेत त्या बांधवावर चांगल्या प्रकारचे उपचार होतील आणि हे चांगलं नवीन आयुष्य जगून इथून बाहेर पडतील. या दिव्य कार्यासाठी आतिशला दिव्य सेवा प्रकल्पाचे अशोक काकडे, जेल रोड पोलीस निरीक्षक मोगल, फौजदार चावडी पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, पूर्व भागातील नितीन अंबाल, विश्वनाथ बदलापुरे, अभय सेठिया, बार्शी पोलीस स्टेशनचे संतोष गिरीगोसावी, श्रीमंत कराडे, सलीम मुलानी, राहुल जगदाळे, रमाकांत दोड्डी, पोलीस उपनिरीक्षक बादोले, महेश शिवशरण, मुकेश उकरंडे, दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा आदींचे सहकार्य लाभले. मनातील कल्पना व प्रतिमेला वाव देत तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे. डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी सोलापूर विद्यापीठात स्किलॅथॉन स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपले मत व्यक्त केले. आज युवा विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिभाशाली विचार, कल्पना आणि प्रतिभांचा वावर मोठा आहे. या प्रतिभा आणि कल्पनांना वाव देत तरुणांनी इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळून उज्ज्वल करिअर करावे असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबईचे कार्यकारी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी केले. गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात इन्क्युबेशन सेंटर, कौशल्य विकास विभाग, जिल्हा कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार केंद्र आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्किलॅथॉन 2023 स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कुलकर्णी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा कौशल्य रोजगार केंद्राचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर सचिन लड्डा यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की ग्रामीण भागातील युवकांच्या मनात प्रतिभाशाली विचार व कल्पना भरपूर आहेत. त्या कल्पनांचा अभ्यास करून त्याला पुढे घेऊन जाणे महत्वाचे आहे. आज तंत्रज्ञानामुळे खूप मोठे बदल होत आहेत. विकासाचा दृष्टिकोन बदलत आहे.
आता नवीन शैक्षणिक धोरण देखील आले आहे. आमूलाग्र सुधारणा घडवून आणणारे हे नवे शैक्षणिक धोरण आहे. यामध्ये लवचिक अभ्यासक्रमाबरोबरच क्षमता वाढवून देणारे क्रेडिट बँक सारख्या विविध बाबींचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे अतिशय सोपे होणार आहे. तसेच उज्ज्वल करिअर विकसित करण्यास देखील हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाचे ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभारी कुलगुरू डॉक्टर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी व कल्पनांचा विचार करण्यास इन्क्युबेशन सेंटरची खूप मोठी मदत होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात चांगले उपक्रम राबवण्यात आले. आता यापुढे देखील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी इन्क्युबेशन वारी आपल्या दारी हा उपक्रम राबवण्याची घोषणा त्यांनी केली. स्किलाथॉन या स्पर्धेत राहुल बागलकोटी व टीमने प्रथम क्रमांक, नितीन डोंगरे यांना द्वितीय क्रमांक, तर डॉक्टर मनोज कुमार माने यांना तृतीय क्रमांकाचे रोख बक्षीस अनुक्रमे 10,000, 7,500 आणि 5,000 रुपये तसेच सन्मान चिन्ह प्राप्त केले. उत्तेजनार्थ स्पर्धकांचाही यावेळेस मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी मानले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर उत्तरच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गोस्की यांच्या नेतृत्वाखाली साखर पेठेतील विणकर बाग येथे पतंजली योग पीठ समिती, जन आधार फाउंडेशन, हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था, हरिओम विणकर बाग प्रभात मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 21 जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त मोदी ॲट 9 जनसंपर्क अभियानांतर्गत विणकर बागेत सकाळी 6:30 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आनंद गोस्की यांनी प्रास्ताविक केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन्ही हात सरळ असे ठेवा. आपल्या गुडघे टाकायचे. कमीत कमी 90 अंशापर्यंत बसण्याची स्टूलवर बसत होते. कमीत कमी 10 ते 15 सेकंद बसेल आपल्याला. स्टूलवर बसण्याच्या हिशोबाने खालच्या पायाचा टाचाला आपण धरणार आहोत. आणि जो उजवा हात जो आकाशावर गेलाय तर आपली नजर पण आपल्याला आकाशाकडे पाहिजे. गुडघ्यामध्ये वाकू नका. भरपूर जणांचे गुडघे वाकले. गुडघ्यामध्ये तातडता जेवढे तुम्ही अंतर ठेवाल तर तेवढं गुडघ्यामध्ये वागणार नाही. आता आपण उजवीकडे आपण वागणार आहोत. सर्वप्रथम दोन्ही पायात अंतर, दोन हात सरळ रेषेमध्ये, 1, 2. डाव्या दिशेने आपण पूर्ण जो डावा हात वर केलेला आहे तो आकाशाकडे करत आपण नजर पूर्ण आकाशाकडे नजरेने वर आणि गुडघ्यामध्ये गुडघा तुमडे जोडू नका. गुडघा सरळ राहील. तुम्ही जेवढं अंतर ठेवाल तेवढे गुडघा सरळ राहील. ज्यांना वागता येत नाही ते कंबरेत त्रास असेल त्यांनी वाकवू नका. दोन्ही हात सरळ रेषेवर. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वासाला खेळत खाली. दोन्ही पायाचे जे आपले पंजे आहेत त्याच्या बाजूला उतरायचे. पाय जास्त असेल बाजूला त्याला लावायची त्याच्या बाजूला. आणि जेवढं वाचता येईल तेवढं कंबरेत खाली वाकायचा प्रयत्न करा. ज्यांना आणि तुम्हाला मागच्या बाजूला पूर्णपणे वाकायचं आहे. श्वास घे. श्वासाला तुम्ही मागे वाका. जेवढं कमरेमध्ये पाय निर्माण श्वासाची गती संयुक्त पद्धतीने चालू राहील. श्वासाला अजिबात रोखायचं नाही. श्वासाची गती एकदम संयुक्तपणे चालू राहील. जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वाका. मगच तुम्हाला त्याचा फायदा होईल. यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीदास भुतडा, सुधाकर नराल, अमल
अमर पुदाले, लक्ष्मीकांत दंडी, सत्यनारायण तसनूर, किरण आंबट, दीनानाथ दुळम, गणेश गुज्जा, हिरालाल दुळम, राजू येमूल, अशोक येज्जा, योग प्रशिक्षक नागेश्वर कन्ना, प्राध्यापक संदीप क्षीरसागर, नागेश्वर कन्ना आदी उपस्थित होते. प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश दासी, दिनेश सुरा, शुभम मिठ्ठा, शंकर म्हणता, दत्तात्रय चिंता, महेश कासार, दिलीप मोमुडले, बसवराज गडगी, शंकर म्हणता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यांचाही मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरू प्राध्यापक शहाजी चेडे, हिंदवी चौरे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे दादासाहेब साखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना योगगुरू प्राध्यापक शहाजी चेडे म्हणाले की आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच पचन संस्थेचे आणि हाडासंबंधीचे आजार होऊ नयेत म्हणून नियमित योग करणे गरजेचे आहे. 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो. यावेळी चेडे सर तसेच कुमारी हिंदवी चौरे हिने योगासंबंधी सर्व आसने तसेच प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी यांनी योगगुरूंसोबत योग आणि प्राणायाम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले तर क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक रवी चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वनाथ आरोटे यांचा सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारातर्फे विशेष सन्मान व सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वनाथ आरोटे सर यांची नांदेड दौऱ्यानिमित्त धावती भेट होती. हॉटेल संध्या येथे संघटनेचे नांदेड जिल्ह्याच्या पत्रकारांशी चर्चा करण्यात आली असून त्यात पत्रकारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. डॉक्टर विश्वनाथ आरोटे सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे दर्शनासाठी गेले. आरोटे यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे जाऊन गुरुग्रंथ साहेबचे दर्शन घेऊन माथा टेकून प्रार्थना केली. हुकुम सिंग व हरनाम सिंग चव्हाण यांच्यामुळे गुरुद्वारातील सर्व ऐतिहासिक शास्त्रांना जवळून दर्शन घेण्याची मुभा लाभली. हुकुम सिंग यांनी आपला अमूल्य वेळ काढून आरोटे यांना गुरुद्वाराविषयी संपूर्ण माहिती देऊन पूर्ण गुरुद्वारा दाखवला. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वनाथ आरोटे व संघटनेचे ब्रँड अँबॅसेडर फुलसुंदर यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी रंगाची शाल, शिरोपा, तलवार, मानपत्र, पुस्तिका देऊन सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक थानसिंग बंगाई यांनी कार्यालयात सत्कार केला. यावेळी वृत्तवाहिनी संघाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष विजयकुमार कुलदीपके, गावकरी वृत्तपत्राचे विभागीय संपादक हरमनसिंग चव्हाण, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा तरुण भारत वसमतचे पत्रकार नवीन अहमद, मराठी पत्रकार संघ नांदेडचे जिल्हाध्यक्ष व सदस्य, कार्यकारिणी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनिटी मल्टीकॉन्स कंपनी बरोबरच मीडियाने सकारात्मक बातम्या देऊन किल्ल्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविल्याने आज नळदुर्गच्या किल्ल्यात पर्यटकांची गर्दी वाढली असल्याचे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी नळदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर बोलताना सांगितले. युनिटी मल्टीकॉन्स कंपनी बरोबरच मीडियाने सकारात्मक बातम्या देऊन किल्ल्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवल्याने आज नळदुर्गच्या किल्ल्यात पर्यटकांची गर्दी वाढली असल्याचे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी नळदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर बोलताना सांगितले. 21 जून रोजी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह संभाजीनगरचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, पुरातत्व विभागाचे अभियंता चारुडे, पुरातत्व विभागाचे आर्किटेक्ट तेजस्विनी आफळे, पुरातत्व विभागाचे माजी उपाधीक्षक बनसोडे व श्री अन्सारी यांनी नळदुर्ग किल्ल्याची पाहणी व अभ्यास दौरा केला. प्रारंभी युनिटी मल्टीकॉन्स कंपनी व शहर पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तेजस गर्गे यांनी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या कामाचे कौतुक करण्याबरोबरच कंपनीने किल्ल्यात पर्यटकांसाठी केलेल्या सोयी सुविधांची प्रशंसा केली. किल्ल्यात पर्यटकांसाठी सोयी सुविधा झाल्या आहेत. आता आणखी यात काय वाढ करता येईल हे आम्ही पाहत आहोत. किल्ल्यात लेझर लाईटचा प्रयोग झाला तर किल्ला रात्रीच्या वेळीही सुरू करण्याची आम्ही परवानगी देणार असल्याचेही यावेळी गर्गे यांनी सांगितले. किल्ल्याच्या प्राचीनतेला धक्का न लावता किल्ल्यात आणखी पर्यटकांसाठी काय करता येईल हे आम्ही पाहत आहोत. शहरातील मीडियाने किल्ल्याची चांगली व सकारात्मक माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवली, त्यामुळे आज नळदुर्गच्या किल्ल्यात देशभरातून पर्यटक येत आहेत असेही गर्गे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी केले. या कार्यक्रमास पुरातत्व विभागाचे किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी, युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, संतोष पुदाले, आयुब शेख, युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे किल्ला इन्चार्ज हाजी मस्तान शेख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. वास्तुविशारदाची त्याची नेमणूक केली आणि आता ह्या पुढे जे काही विकासाकडे कंपनी माणसं टाकली जातील ते शास्त्रशुद्धरित्या टाकले जातील आणि त्याप्रमाणे भविष्यात गोष्टी ह्यापेक्षाही अधिक चांगल्या होतील. आणि आपण जसं म्हणालात तसं आपण इतर किल्ल्यांबाबतही लोकांच्या किंवा कंपन्यांच्या इच्छुकता मागवलेल्या आहेत. आता भविष्यात त्याला प्रतिसाद कसा येतो हे आपण पाहूयात आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच त्याबद्दल. धन्यवाद. पूर्वी 2 हत्ती होती, त्यासाठी किल्ल्यामध्ये हत्ती आला एकंदरीत सौंदर्यामध्ये जे आहे त्या स्टॅच्यू केल्यानंतर थोडं भर पडेल किंवा आकर्षक वाटतं. त्या मागणी म्हणून एक विनंती म्हणून त्या अनुषंगाने, दुसरं काही नाही. त्या हत्तीमुळे तो छान अष्टपदी म्हणून झाकला जात होता आणि अभ्यासात म्हणून मी हत्ती पाहायला येते मी तो रोज पाहायला येतो. आता तेच हत्ती येऊन त्यांचे ठेवले सुंदर दिसतात. माझी आपल्याला विनंती आहे की किल्ल्याचं मूळ स्वरूप हे कसं निघून येईल, मूळ स्वरूपात आपण त्याला मेंटेन करायचं, त्याला ऍडिशनल. नळदुर्गच्या प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यात दरवर्षी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. नळदुर्गच्या प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यात दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे हे 21 जून रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात पाहणी दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेऊन नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन डॉक्टर गर्गे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अनेक किल्ल्यांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी आहे. बहुसंख्य किल्ल्यांमध्ये शासनाकडून शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नळदुर्ग प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यामध्येही दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची आपल्या विभागाची किंवा आपल्याकडून परवानगी मिळावी. नळदुर्गचा किल्ला हा महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला आहे ज्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजन्मोत्सव साजरा होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, संतोष पुदाले, भगवंत सुरवसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. परांडा श्री संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखीचे काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाथ चौकात भाविक भक्तांनी उत्साही वातावरणात स्वागत केले.
श्री संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखीचे काल संध्याकाळी 6च्या सुमारास नाथ चौकात भाविक भक्तांनी उत्साही वातावरणात स्वागत केले। यावेळी भूम परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांनी पुष्पहार घालून पालखी सोहळ्याचे स्वागत केले। तर यावेळी पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, कल्याण सागर समूहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, दत्ता महाराज रणभोर, सुभाष शिंदे, विकास कुलकर्णी, मकरंद जोशी, धीरज ठाकूर, मुकुंद देशमुख, अजित पाटील, अब्बास मुजावर, सुरेश घाडगे, प्रशांत मिश्रा, वेद पाठक, आनंद कुलकर्णी, खर्डेकर तसेच शहरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते। पालखी सोहळा यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून हरिनामाचा गजर करत देशमुख यांच्या निवासस्थानी विसावला। यावेळी आरती होऊन पादुकांना देशमुख यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। यानंतर कीर्तन भजनाचा कार्यक्रम सुरू झाला। आज सकाळी 9 वाजता पारंपरिक पद्धतीने मुकुंद देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख व विजय जोशी यांच्या वतीने सामुदायिक महाअभिषेक करण्यात आला। नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। नंतर पालखी सोहळा मुंगशी तालुका माढाकडे मार्गस्थ झाला। यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। उमरी भीम आर्मी सामाजिक संघटनेकडून बोंडार आणि मुंबईच्या त्या अत्याचारी घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीवर अन्याय अत्याचार झाल्यावर भीम आर्मी या सामाजिक संघटनेने नेहमीच क्रांतिकारी उठाव केला आहे। नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावात भीमजयंती का काढली या घटनेचा संदर्भ घेऊन गावातील सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गावगुंडांनी बौद्ध समाजातील अक्षय भालेराव या तरुणाची हत्या केली। दुसरी घटना मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला। या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून उमरी तालुका भीम आर्मी सामाजिक संघटनेकडून जाहीर निषेध करण्यात आला। भारतीय संविधानाचा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। भाई अक्षय के सन्मान में भीम आर्मी मैदान में, भाई अक्षय के सन्मान में भीम आर्मी मैदान में, भाई अक्षयला न्याय मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे। भाई अक्षयला न्याय मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे। आरोपींना फाशी झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे। मनवादी सरकार विरोधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मनवादी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। उमरी तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत अशी मागणी तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र सरकारला करण्यात आली आहे। यावेळी निषेध मोर्चात आझाद समाज पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष अतुल बेळीकर, भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद सोनकांबळे, धर्माबाद तालुका अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, धर्माबाद शहर अध्यक्ष बुद्धिवंत लोखंडे, उमरी तालुका अध्यक्ष राजेश भाऊ खंडेलोटे, उपाध्यक्ष गंगाधर प्रकाश गंगासागरे, वंचित बहुजन आघाडीचे संदेश गायकवाड, उमरी शहराध्यक्ष भीमराव लोखंडे, राजेश नागराव खंडेलोटे, प्रवीण खंडेलोटे, तळेगाव शाखा अध्यक्ष अजय खंडेलोटे, किशन खंडेलोटे तसेच सर्व भीम आर्मी कार्यकर्ते, भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सोलापूर शहरात ब्रह्मांड नायक संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे आगमन। महापालिका आयुक्तांसह आमदार प्रणिती शिंदेंनी केले मनोभावे स्वागत। गुलाब पुष्पांचे पायघड्या घालून शहरवासियांनी केले पूजन। दूध दरवाढ संबंधी शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे, अन्यथा राज्यस्तरावर आंदोलन करण्याचा ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आला इशारा। सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे ब्रेकरने होईना जॅकवेलचे काम। पोचमपाडने मागितली ब्लास्टिंगची परवानगी, संबंधित विभागाकडे लागले सर्वांचे लक्ष। आणि शहरातील विद्यार्थिनींना महापालिका देणार मोफत बस सेवा, कागदी पास ऐवजी मिळणार आता स्मार्ट कार्ड। शाळानिहाय विद्यार्थिनींची यादी बनवण्याचे काम गतीने सुरू। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।